आपण सुरुवातीला किती सर 250 पर्यंत गेलो होतो रे, 500 पर्यंत गेलो होतो. 500 550 पर्यंत जाऊया. हां 500 पर्यंत घेऊन जातो स्पीड. आता काही हे नाही आहे, ते लूज आहे पूर्ण. आता इथं सुद्धा काही लोड नाही आहे, इथं सुद्धा काही लोड नाही आहे. इथं जवळपास 550 RPM आहे, तर 30 व्होल्ट आहे. महत्त्वाचं इकडं तिथं ते लॉक केले. हां ते पोझिशन लॉक केले. इकडे सुद्धा काही वेट टाकलेलं नाही आहे, इथंच लॉक केलं. इथं सरळ लॉक केलेलं आहे. आत्ता मी हळूहळू काय करतो सर, लोडिंग द्यायला सुरू करतो. ते अँटी क्लॉकवाईजमध्ये घेतलं की वरती येत जाईल ते. ठीक आहे. आणि ते 500चं स्पीड कमी करून 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 आपण 250 पर्यंत आणूया. हां 250 300 पर्यंत आणूया. लागल्यावर आवाज येतो. किती राहिलं बघा. आता हे करू अजून कमी. बघ ह्या स्पीडला चेक करू. काय ड्रॉप होऊ दे. साधारण 400ला कॉन्स्टंट आहे. 400 इनपुट 406 आहे, आउटपुट 404 आहे. 404 आहे. 2 RPMचा फरक पडतोय. हां मी आता आधी अजून परत 440 होतं ना. हां अजून परत मी आता इथं लोडिंग 350 पर्यंत घ्या बस. ओके मग टप्प्याटप्प्यात करतो. हां कुठल्या स्पीडला आलाय ते आपल्याला लक्षात कळेल. हां आता किती जवळपास 345 आहे. काय फरक पडत नाही. 342 तेवढंच आहे. देऊ अजून लोडिंग करायवर थोडं कमी करा, म्हणजे 320 पर्यंत वगैरे 320 पर्यंत. हां येणार आहे का बस. 320 बघूया. बघा 318 आहे. 318 314 314. RPMचा फरक 4 झाला होता. 2चा होता तो 4 झाला. स्लिप चालू झाली त्याच्यात. 4चा फरक पडतो. 317 17 13 4 RPM म्हणजे ही पर्सेंटेज स्लिप पॉईंटमध्ये सुरुवात झाली त्याची. बरोबर. आता तुम्ही लोड वाढवाल तसं ती स्लिप वाढेल आणि एका कंडिशनला तो बेल्ट निघेल. बरोबर. हळूहळू तर जरासं वाढतं. 300 घ्या, अगदी स्मॉल लोड आहे बस. 300. हां अजून लोडिंग केलं. स्लिप झालं की जास्त लोड द्यायचं नाही, नाहीतर मग ते गळून पडणार. म्हणजे कुठं स्टार्ट होते हे आपल्याला कळलं पाहिजे. मगाशी आपण कसं डायरेक्ट 250ला आलतो, त्यामुळे कळलं नव्हतं आपल्याला. आता बरोबर स्टेप बाय स्टेप चालू आहे. 310 310 306 म्हणजे यात स्लिप तेवढीच राहिलेली आहे. म्हणजे पर्सेंटेज स्लिप आहे त्याच्यात, पण ती कॉन्स्टंट राहिलेली आहे. आता वर घ्या, थोडं लोड वाढवा. 310 310 300 करा. 310चं 300 पर्यंत आणतो. हे इथं बघितलं तर अजून ते 2 सुद्धा क्रॉस झालेलं नाही. 2 सुद्धा झालेलं नाही. 296 289 फरक पडला. पर्सेंटेज स्लिप वाढत चालली.
7चा फरक पडला 7चा आता. फरक पडला. मग अशी 4चा पहिला 2चा होता, आता 4चा झाला, आता 7चा झाला. क्रॉस चेक करा. 296 इनपुट इनपुट 296. 288. 8चा एक फरक आहे. 8चा फरक आहे. 8चा फरक आहे. 87. आता थोडंसं हळूहळू हां, एक 280 पर्यंत आणू. हा ना. ते 250च्या दरम्यान आलं की ते बाहेरच पडला. हां, पडला होता. लोडिंग घ्यायचा अर्थ ॲक्च्युली फार हळूहळू बारीक द्यायला पाहिजे. फार बारीक करायला पाहिजे. कुठनं स्टार्ट होते ते स्लिप नोट डाऊन करायचं. नोट डाऊन करत यायला पाहिजे आणि जिथं स्लिप होईल असं दिसतंय मॅक्झिमम हे 80च करा. 280 हां स्टडी होते ते. पडला की मग 280. 56 फरक पडला, वाढलं ते. 280 256, 285 आणि 256. ह्याच्यापुढं वाढवू नका आता लोड. बेल्ट पडून पुन्हा ते गुंडाळ. स्लिप एवढा फरक दाखवला तर तेवढंच थांबायचं. पूर्ण बेल्ट काढायचं ना, ह्याला पडायचं. हा भरपूर फरक झाला, कन्सिडरेबल फरक झाला. आणि हे मला वाटतं हे असंच जर आता सुरू ठेवलं तर ते ऑटोमॅटिक बेल्ट पडणार नाही. थोडे ह्याच्यापेक्षा क्रिटिकल लोडलाच पडणार. एक ठराविक अजून तो फिरत राहणारच. एवढ्या स्पीडनं फिरत राहणार. स्लिप होत फिरत राहणार. बघा इथं स्पीडमधला फरक कळतोच आहे ना. इथं फास्ट फिरते, इथं स्लो फिरते. स्लिप होत फिरत राहणार. एका क्रिटिकल याला तो पडणार. पॉवर ट्रान्समिशन जास्त होणार नाही ना. इकडचं स्पीड एम्पियर वाढेल. 249 270 mm म्हणजे ह्याच्या पुढं वाढवायला गेला की तसं बेल्ट निघून जाणार. त्याच्या पुढची स्टेज अजून तुम्हाला एखादं रेडिंग दाखवलं तर दाखवेल सुद्धा, नाही तर नाही सुद्धा. अजून 1-2-4 RPM कमी करून बघा. तेच म्हणतोय का अजून एका बेल्टला ना सर, हा सोडून आपण आणि दुसऱ्या कुठल्या तरी बेल्टला बघूया आपण. बघूया की नायलॉनच्या बेल्टला बघूया. RPM किती कमी करू सांगा सर आता. 280 करायचं. 80 करतो. या आवाजावरून वाटते की आता ते पडणार. आता हे बघा आलाय सर. बस पडवू नका रोज. फक्त फरक बघा. 282 215. आता हा फरक वाढत जाऊन तर पडणारच. असं द्या आपण आता काय करूया, लोड रिलीज करा. मी करतो नाही तर पडणार. हा पडाला.